कॅल्शियम टॅबलेट्स घेताय, दूध पिताय आणि तुम्हाला वाटतं माझी हाडं ही स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला वाटतं कॅल्शियम घेतलं की हाडं मजबूत होतात. पण आजचं सायन्स काहीतरी वेगळं सांगतं. फक्त कॅल्शियम हे पुरेसं नाहीये, कारण कॅल्शियम शरीरात गेलं तरी त्याचं ॲब्झॉर्प्शन होणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याचा काही उपयोगच नाही. चला तर मग समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. हाडं मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करणं हे गरजेचं आहे. तर कॅल्शियम, विटॅमिन डी, मॅग्नेशियम, विटॅमिन के, प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत आणि ह्या सगळ्या एकत्रितरित्या घेतल्या तर तुमची हाडं ही मजबूत होणार आहेत. त्यामुळे फक्त कॅल्शियम घेऊन चालणार नाहीये. एक धोक्याचा इशारा सांगते तुम्हाला. जे लोक फक्त कॅल्शियम घेतात, तर कॅल्शियम हे आपण दुसऱ्या कोणत्याही विटॅमिनच्या सप्लिमेंट शिवाय समजा घेतलं तर ते आर्टरीज मध्ये जमा होऊ शकतं. रिसर्च असं सांगतो की 30 वर्षानंतर बोन डेन्सिटी ही कमी होऊ लागते, म्हणजेच हाडं ही कमजोर व्हायला लागतात. महिलांमध्ये मेनोपॉज होतो, त्यानंतर सुद्धा बोन्स ही कमजोर व्हायला लागतात. आणि आपल्यामध्ये म्हणजे भारतामध्ये विटॅमिन डी ची कमतरता ही अगदी खूप कॉमन गोष्ट आजकाल दिसून येते आपल्याला. त्यामुळे आजकाल काय दिसतं की लोक कॅल्शियम घेत आहेत, पण तरीही त्यांना कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा एकूण जॉईंट पेन, वीकनेस किंवा हाडं ही ठिसूळ होणे या गोष्टी हे आजकाल खूप अगदी कॉमन दिसायला लागलेल्या आहेत. एक पेशंट होती, 45 वर्षाची महिला. तिचे सिम्पटम्स घेऊन आली की तिला पाठदुखी आहे, त्यानंतर थकवाही येतो आणि अधूनमधून गुडघेही दुखतात. आणि जेव्हा तिची पूर्ण हिस्ट्री घेतली आणि तिला काही ब्लड टेस्ट करायला सांगितले आणि अर्थात ती कॅल्शियम घेत होती बरं का. ब्लड टेस्टच्या रिपोर्ट्समध्ये निघालं की तिला विटॅमिन डी हे खूप कमी प्रमाणात होतं. त्यामुळे जेव्हा आपण कॅल्शियम घेतोय तरीही बाकीच्या जेव्हा आपल्याला सिम्पटम्स असतात तेव्हा विटॅमिन डी हे किती आहे शरीरामध्ये ते माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग ह्या पेशंटला मी विटॅमिन डी चे सप्लिमेंट्स दिले, त्यानंतर एक्सरसाइज तिला सांगितले, काही आहारातले बदल सांगितले आणि अर्थात आयुर्वेदिक औषधं ही सुरू केली. आणि तिला त्यांनी 3 महिन्यांनी अतिशय चांगला रिझल्ट हा दिसून आला. असाच एक 24 वर्षाचा मुलगा होता की जो पाय दुखतात सतत आणि अधूनमधून जॉईंट्स हे दुखत असतात ही तक्रार घेऊन आला. आणि या वयामध्ये ही तक्रार म्हटल्यानंतर त्याच्या पालकांना सुद्धा खूप चिंता वाटत होती. मग जेव्हा त्याची ओव्हरऑल हिस्ट्री घेतली तेव्हा आजकालच्या मुलांमध्ये जे असतं की डाएट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये खूप बाहेरचं खाणं हे खूप जास्त प्रमाणात होतं आणि विटॅमिन डी ची कमतरता होती. मग त्याला ओव्हरऑल जेव्हा मी करेक्शन्स दिले तेव्हा आहारातले बदल, विटॅमिन डी चे सप्लिमेंट्स आणि एक्सरसाइज हा सुद्धा त्याला अगदी डेली ऍड करायला सांगितला. आणि बाहेरचं खाणं हे जास्त असल्याने प्रोटीन्स सुद्धा खूप कमी प्रमाणात या मुलाच्या आहारामध्ये होते. त्यामुळे हे जेव्हा सगळे करेक्शन्स केले तेव्हा 2 महिन्यांनी त्याला सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स हे दिसून आले. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की तुम्हाला फक्त कॅल्शियम हे गरजेचं आहे, तर तसं नाहीये. कॅल्शियम बरोबर जेव्हा तुम्ही इतर सप्लिमेंट्स हे घेता किंवा इतर विटॅमिन्स हे जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला चांगले रिझल्ट्स हे त्याच्याबरोबर दिसून येतात. अशीच एक 35 वर्षाची महिला पेशंट म्हणून आली आणि तिलाही गुडघेदुखी हा त्रास होता. अर्थात जेव्हा त्याची हिस्ट्री घेतली, कुठलाही पेशंट आला की आधी आपण पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतो आणि त्यावरूनच आपण नंतर ट्रीटमेंट ही सुरू करतो. जेव्हा त्याची हिस्ट्री घेतली तेव्हा समजलं की तिचा जवळजवळ 8 ते 9 तास बसून हे काम होत होतं. बैठं काम यामुळे आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या बदलत असतात. मग यामध्ये तिचे हॉर्मोन्स पण अफेक्ट होत होते. त्यानंतर सतत बैठं काम असल्याने तिच्या जॉईंट्सना काहीच काम नव्हतं, हालचालच नव्हती. त्यामुळे सुद्धा जॉईंट पेन हे तिला सुरू झालेलं होतं. त्यामुळे तिच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले. तिला काही एक्सरसाइज, योगा हे तिच्या रुटीनमध्ये ऍड करायला सांगितले आणि अर्थात मेडिसिन सुद्धा आपण सुरू केली. पंचकर्मापैकी बस्ती ही ट्रीटमेंट सुद्धा तिला रेकमेंड केली आणि ह्या सगळ्यांनी तिला अतिशय चांगले रिझल्ट्स हे 3 महिन्यानंतर दिसले. म्हणजे आता आपण जेव्हा ह्या 3 केसेस बघितल्या तेव्हा मेडिसिन्स बरोबर जीवनशैलीतले बदल आणि तुमच्या आहारातले बदल हे खूप गरजेचे असतात आणि ते जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला चांगले रिझल्ट्स हे दिसून येतात. आहारामधले काही बदल हे खूप उपयोगी ठरतात. तिळाची चटणी खाऊ शकता, नाचणी याचे वेगवेगळे प्रकारे तुम्ही नाचणी तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. दूध, तूप हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपयोगी आहे. हिरव्या पालेभाज्या, बदाम,
डाळी हा प्रोटीन सोर्स हा खूप चांगल्या प्रकारे उपयोगी ठरतो. जेव्हा तुम्ही हे चांगल्या पद्धतीचं खाताय पण त्याच वेळेला समजा तुम्ही जंक फूड, पॅक फूड, तिखट, तेलकट, तळलेलं हे समजा तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमच्या कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन हे चांगल्या प्रकारे होत नाही. साखरेचं प्रमाण जरी तुमच्या आहारामध्ये जास्त असेल तरीही कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन हे चांगल्या पद्धतीने होणार नाहीये. आणि अर्थात चहा, कॉफी हे तर आलंच, त्यामुळे त्याचंही प्रमाण हे कमी प्रमाणात ठेवायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइजमुळे तुमची हाडं ही मजबूत होणार आहेत, तुमचे जॉईंट्स हे चांगले फ्लेक्झिबल राहणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉकिंग, आणि ते पण समजा तुम्ही सूर्यप्रकाशात चाललं तर तुमच्या हाडांना व्हिटॅमिन डी सुद्धा हे मिळणार आहे. योगासनं सुद्धा खूप गरजेची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट ट्रेनिंग, थोडंसं वजन उचलून करायचे एक्सरसाइज. यामुळे तुमची हाडं आणि सांधे हे खूप चांगल्या पद्धतीने मजबूत होणार आहेत. आयुर्वेदानुसार हाडं म्हणजे अस्थिधातू, आणि या अस्थिधातूचं पोषण समजा चांगलं व्हायचं असेल तर तुमचा अग्नी हा चांगला पाहिजे, म्हणजेच तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही चांगल्या पद्धतीने काम केली पाहिजे. तुम्ही जे काही खाताय त्याचं ॲब्झॉर्प्शन हे चांगलं होणार आहे आणि त्याचं पोषण हे अस्थिधातू पर्यंत जाणार आहे. त्यामुळे अग्नी हा चांगला ठेवणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं. वाताचा बॅलन्स ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, आणि अस्थिधातूचं पोषण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी औषधं, पंचकर्म, आहार, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. त्यामुळे हाडांचे किंवा सांध्यांचे समजा काही विकार असतील तर फक्त कॅल्शियम घेऊन हे चालणार नाहीये. तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करून जीवनशैलीतले बदल आणि ट्रीटमेंट ही घेतली गेली पाहिजे. तुम्हाला कोणी माहिती असेल की जे रोज कॅल्शियम घेतात आणि तरीही त्यांची हाडं दुखतात तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.